तुम्ही इतके देशातील इतक्या राज्यांमध्ये तुम्ही फिरलेले आहात, इतकी अभयारण्य, 300हून जास्त किल्ले, आणि मग त्या सगळ्यांवरचं लिखाण, आणि मग या सगळ्या गोष्टी बघत असताना मला असं वाटतं, अरे मी आता ह्यांना काय विचारायचं, कुठल्या अँगलने विचारायचं, कारण की आपल्याला 1-1.5 तास पण कमी पडेल या मुद्द्यांवर बोलायला. तर बोलता येईल एवढं तुम्ही फिरलेले आहात. प्रवास वर्णनं, साहित्यिकांशी असलेली बैठक, त्याचबरोबर ही भ्रमंती, आणि मग एक उत्पादन क्षेत्र जे आहे, संरक्षण उत्पादन क्षेत्र, या कारखान्यात तुम्ही काम केलं, जवळजवळ 39-40 वर्ष काम केलं. मग ह्या सगळ्या प्रवासामध्ये काम सांभाळून आणि बाहेर सगळं विश्व फिरताय, हे सगळं काय तुम्ही हे कसं जमवून आणलं तुम्ही, म्हणजे कसं, ही प्रेरणा कुठून मिळाली? 79 साली माझी नोकरी सुरू झाली. त्याच्या अगोदर 3 वर्ष तिथेच मी ट्रेनिंग केलं आणि लगेच आम्हाला तिथेच ऍब्सॉर्ब केलं, त्यामुळे तिथेच नोकरी सुरू झाली. आणि तिथे नोकरी करत असताना माझ्याबरोबर सहकारी असलेले जे 6-7 जणांचा एक ग्रुप होता, ते 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला कुठल्या तरी किल्ल्यावरच जायचं. तर त्यामुळे त्यांच्याशी परिचय झाला आणि मग मी त्यांच्याबरोबर जायला लागलो. आणि त्यांचे मार्गदर्शक होते शिवप्रेमी आणि किल्ल्यांचे अभ्यासक, जाणकार असे साबिरभाई शेख. अरे वा. ते पूर्वी आमच्याच म्हणजे ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरीला होते, पण नंतर त्यांनी राजकारणामध्ये गेल्यानंतर मग त्यांनी तिथून राजीनामा दिला. पण आमच्या तिथल्या सहकाऱ्यांशी त्यांचा संपर्क कायम होता आणि त्याच्यामुळे भटकंती म्हटली की साबिरभाईंच्या बरोबर जायचं आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला कुठल्या तरी नव्या किल्ल्यावरती आपला भगवा ध्वज फडकवायचा, हे आमचं ठरलेलं होतं. त्यामुळे मी त्यांच्याबरोबर जायला लागलो. आणि 80 साली पहिल्यांदा मी जेव्हा त्यांच्याबरोबर गेलो, तर ते 80 साल जे होतं ते आपल्या शिवाजी महाराजांच्या स्मृती शताब्दीचं, त्रिशताब्दीचं वर्ष होतं. त्याच्यामुळे 300 वर्ष त्यांच्या स्मृतींना झालेली होती. आणि त्यामुळे त्यावेळेला जे दुर्ग महर्षी आपले गोनी दांडेकर, अप्पा दांडेकर, त्यांनी एक असा प्रस्ताव मांडला होता की महाराष्ट्रातल्या त्यावेळेचे सगळे जे दुर्ग भ्रमंती करणारे होते, तर त्यांना असा प्रस्ताव मांडला होता की वेगवेगळ्या किल्ल्यांवरच्या आपण गडगंगा आणूया आणि त्या गडगंगांचा अभिषेक आपण शिव तीर्थावरती, तिथे त्यांच्या समाधीवरती करूया.